अंगठी तिनेच घेतलेली, तिनेच केलेली, फक्त डिझाईन माझ्या चॉईसची आहे. पण मग माझ्याकडेच ठेवली होती. म्हटलं चला आज तिला घालून बघ, कारण ती फर्स्ट टाइम बघते. तिने फोटोमध्येच बघितली होती. तिकडे बॅग दिसते का, ती भरायची मला आता. अजून तिकडे काही इस्त्री करून ठेवलेत कपडे, काही अजून घ्यायचे आहेत. शर्ट घालून बघ. आव डोक्यातून जाईल ना. अगो माझी आता कसं. अरे 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 घालून बघू दे ना बाबा आजीला. ड्रेस कसा दिसतोय तुला, आजीला बघू दे ना. हा हा पॅन्ट पण घाल ना मग. म्हणून तू डबल घाल. तू आता काढून देणार नाही पटकन, नाही गडबड करेन म्हणून वरतूनच घालून. हवं तर मग पॅन्ट काढ खालची, जीन्स घालून बघ. ही घे जीन्स. अगो बाई असं का भारी दिसत का. आहे ना भारी दिसत. काय म्हणते बघ. अहो भारी दिसत, छान छान. आई लई छोटा ड्रेस. आता पॅन्ट घाला. हा काढून करून देईन का तुला एकटीला. बापरे अय्यो. चला तिकडच त्या याची जाऊ, त्याला बसव. तू त्या शेजारी बस मस्त, व्हिडिओ फोटो काढते. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वासं खेळत होते मस्त. काय रे अव्यांश. ऐक ना तू कुठे. अरे मला कॅमेरा आणि हे चांगलं आहे. मेल ऍप केला मी तुला. मग थांब ना, मग तिकडे माझं चार्जिंग चालू होतं फोन. बर मी आता रेडी नाही झाली, फक्त साडी घातली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पिवळी साडी घातली तर कुठं जाणार आहे. तर आता जेवण वगैरे करून घेतो. तर बाकीच्या नंतर आवडते मी झोपेल तोपर्यंत 12:15 झाले. जेवण करून घेतो. 12:15 झाले. सो मी झाली अशी काहीशी रेडी. आणि आता जवळजवळ 6 वाजलाय. आता त्याला उठवावं लागेल. बेबी झोपला होता, कारण आता नाही उठवलं तर मग परत उशीर होऊन जाईल आपल्या सगळ्या गोष्टींना. तर वरून पण असं काहीसं रेडी झालंय. मी रेडी झाली आहे. अक्काने अशी साडी घातली, पण ती नंतर घालणार का. रेडी झाली ठीक आहे. कशी वाटतं. छान. आता बाळ घेऊन येते थांब. ओ हो ओ माझं घ्यायचंय तो. रेडी झाला आता खालीच आहे. आम्ही असं दोघं रेडी झालोय. आऊला पण केलं रेडी. ते आऊचं व्हाईट कलर साडी वरती लागेल नाही मला. ह्याच्यात टाकले का तुमच्या पर्स मध्ये आहे का. एकच घेतलं का. हो सगळं आवरलंय आणि आम्ही सगळे सेट झालो. आणि आता निघालोय जेजुरीला. ड्रेस घालून बसलाय. जवळच आलं ना. आता आपल्याला काय ते न्यूज सांगावं लागतील. काय न्यूज सांगायचं ना. मग ते करावंच लागत. करायचं आता बसायचं कुठं पण याला खाऊ घालायला. सोनाली इकडे जा. इथे म्हणजे व्यवस्थित आहे. खडे कमी आहेत, दगड. चल हा. बरं अक्का. येऊ का मी धरायला.
हातपाय वगैरे सगळं धुवून आल्यानंतर ना मग इथे आम्ही पूजेला बसलो, कारण तळी भरायची असते म्हणून. आणि मग वरूनचा नेमकं गुडघा खूप दुखत होतं म्हणून त्याला ना असं स्टूल दिलं त्यांनी बसायला, नाही तर तुम्ही म्हणशाल का असं वरती बसले म्हणून. आणि मग सगळे असं सेट झालो पूजेला. आणि इथे मस्त मग ते 5 सगळं नैवेद्य वगैरे दाखवून सगळ्या देवांना आणि मग आरती वगैरे झाली. आणि मग इकडे ना तळी भरायचं होतं. आरती राहिल्यानंतर तळी भरली जाते. पण आवई मस्त फ्रेश झाला होता आणि तो सगळं बघत होता की काय चाललंय काय. आणि मग हे असं चाललं होतं आमचं.
काय रडत होता तू? हा जम्बो आणि मग इकडे ना सगळं नैवेद्य वगैरे तिकडं तळी भरल्यानंतर पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ना जे आम्ही देव मांडलेले असतात आणि नैवेद्य असतो ना तो ही जी करा नदी आहे याच्यामध्ये विसर्जित केले जातात. तर मग मी आणि आई दोघीही नदीमध्ये ते देव आणि सगळ्या गोष्टींना विसर्जित करायला निघालो. सोडा देव पाण्यात सोडा. ते काय 2 आहे ना. ते पाण्यात सोडा देव निवद पाण्यात सोडा. हा बस झालं का. चलो सगळं इथलं आवरलं. आता इथलं सगळं झालं की आम्ही निघतोय गडावरती. काय ग अवेश अवेश तू चष्मा खराब झाला का एक साईडला. ज्ञानाचं सगळं पिवळं केलं अजून. अरे म्हणलं काहीच नाही लावलं एवढं. अरे वा. आज आता करायचं आंघोळ वगैरे झाली. तिकडे सगळं नैवेद्य काय सगळ्याचे काय विधी होते सगळे आवरल्या. आता आणि आता 2 मिनिटात मंदिराशी तो पोहोचतोय आणि हा बेबी झोपून गेला. पुढे एंट्री का आता काय करणार आता जावं लागणार. तर आता 1-2 मिनिटात पोहोचू. इथं देवस्थानवाले व्यवस्थित व्यवस्था करत नाही. इथे आता परत करावायला जायला किती घेतली 20 रुपये एंट्री होती नदीच्या इथे. आणि आता गेलो तिथे खूप सुंदर व्यवस्था. इथे परत मंदिराच्या त्याला पार्किंग बघणं खूप महत्वाचं आहे. पार्किंग इकडे जास्त वरून 1 मिनिटात जाऊ ना. आता आपण पुढे असेल ना जाणार. सर आपण तिकडे भेटू मग डायरेक्टली. गोविंद दूध. मग गडावर पोहोचलं आणि गडावरती खूप गर्दी होती जी की आम्ही नवीन गडानेच चाललो होतो. आणि पूर्ण रस्त्यामध्ये ना आऊ झोपला होता आणि माझ्या वडिलांनी म्हणजे नानांनी ना पूर्ण गड चढला त्याला घेऊन आणि मग सगळं खाली उतरताना मग त्याला काही शॉपिंग वगैरे करायची होती. नानाने ते डमरू वगैरे घेतलं होतं. मग ते बघत होतो दोघंजण तुम्ही तिकडे बघू शकता. आणि इकडे पप्पा बसले. आता दर्शन घेऊन खाली आलो आणि अऊचा फोटो काढला म्हणून ते थांबल्यात वरून आणि इकडे थांबले. खूपच गर्दी थांबणार. आता दर्शन वगैरे झालं. आता आम्ही ना रेस्टॉरंट आहे तिथं काहीतरी खायला आलोय. आणि मग त्या दिवशी मग आम्ही रात्री घरी आलो. आणि घरी आल्यानंतर काकूंना काही स्वयंपाक वगैरे सांगितलेला नव्हता. मग आईने 3-4 ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि मी मस्त मसाला राईस वगैरे बनवला पटकन होणारा. आणि त्याच्यासोबत आईने मेथीची भाजी बनवली कोरडी. आणि आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं कारण घरी यायला जवळ 10:30 वाजले होते. आणि तिथं आम्ही वडापाव वगैरे ह्या सगळ्यांनी खाल्ला होता. चहा वगैरे घेतला होता. पण घरी आल्यानंतर भूक लागतेच आणि मी काही खाल्लं नव्हतं. मी म्हटलं मी काहीच खाणार नाही. मी डायरेक्ट घरी गेल्यावर जेवण करेन कारण एवढ्या दिवसामध्ये एवढ्या ट्रॅव्हलिंगमध्ये एवढं खाणं झालं होतं ना. तर म्हटलं आपलं वेट कंट्रोलमध्ये राहतं की नाही याची मला भीती होती मेन म्हणजे. सो मग मी घरी आलो. जेवण वगैरे झाले. सगळे शांतपणे मग झोपून गेले. जवळजवळ आम्हाला 12-12:30 वाजले होते झोपायला. तर ओव्हरऑल अशी जर्नी झाली आमची. सो चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.